बाळा, तू खूप दिवसापासून एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहेस ना? तुझ्या मनात एक सुप्त इच्छा आहे जी तुला सुखात झोपू देत नाहीये. रात्री डोळे मिटले तरी ते तुझे स्वप्न तुला स्वस्थ बसू देत नाहीत. आज मी स्वतः तुला सांगायला आलो आहे की तुझी ती इच्छा नेमकी कधी पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत आलेला आहे, ते तू समजून घे. समोर दिसणाऱ्या दोन शंखापैकी कोणताही एक शंख मनात ठेव. जो शंख तुला सर्वाधिक आधी आकर्षक करेल तोच तुझ्या नशिबाचा संकेत आहे. जर तू पहिला शंख निवडला असेल तर नीट ऐक. तुझ्या मनात सध्या खूप मोठी घालमेल सुरू आहे. तुला वाटतंय की सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि तुझं काम अडकलंय. पण बाळा, हा तर तुझ्या कर्माचा हिशोब होण्याचा काळ होता. तू आजवर खूप सोसला आहेस, लोकांचे टोमणे ऐकले आहेत आणि अपार मेहनत केली आहे. आता तुझ्या त्या संयमाची आणि तुझ्या त्या कष्टाची परीक्षा संपली आहे. पुढच्या 11 दिवसात तुला तुझ्या इच्छाच्या दिशेने एक मोठा सकारात्मक बदल दिसेल. हा बदल तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाबद्दलही मनात आडी किंवा राग धरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, तुझं काम मार्गस्थ झालं आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आता ज्यांनी दुसरा शंख निवडला आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका. तुझ्या डोळ्यात जेवढे अश्रू आलेत त्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. तुला अनेकदा असं वाटतं की तू सगळ्यासाठी सगळं करतोस, पण तुला मात्र कोणी समजून घेत नाही. तुला जवळच्या माणसांकडून जास्त त्रास झालेला आहे आणि तुझे मन खूप दुखावले गेलेले आहे. पण बाळा, तुझे ते आता दुखावले गेलेले दिवस आता संपणार आहेत आणि सुखाचे दिवस तुझ्या दारावर उभे आहेत. तुझ्या आयुष्यात लवकरच एक असा चमत्कार घडणार आहे जो तू कधी स्वप्नातही पाहिला नव्हतास. तुझी जी इच्छा वर्षानुवर्ष मनात दबलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी निसर्गाकडून हालचाली होत आहेत. कदाचित तुला वाटत असेल की उशीर होतोय, पण लक्षात ठेव, मी तुला जे देणार आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम असणार आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.